आता आपण चाललोय शनिवार वाड्याच्या दिशेने आणि हा बघा एरिया बघा आणि आपण चाललोय शनिवार वाड्यामध्ये काय आणि दाखवून कसं काय ते आतमध्ये टाइमच चाललोय पहिला आज जायला बघायला कसं काय असते जाऊन बघूया काय बघायला भेटते काय व्हिडिओ काढायला भेटते छोटा व्हिडिओ दाखवून मला भेटत तसं आता तुम्हाला मी म्हणजे व्हिडिओ काढायचं पण बाहेरूनच आहे आतून तुम्हाला माहिती आहे की दर्शन घेण्यासाठी लाईन वगैरे असण्यासाठी काय फोटो करून देत नाही आतमध्ये आता बघू आतमध्ये आपल्याला इकडे हात वगैरे केला पण काय माझा कॅमेरा बाजूला होता बघू दाखवायचं नाश्ता केला तिकडचे एक बाटली आणले परत थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये वेस्टेज करायचं आता आपण शनिवारवाड्याच्या आतमध्ये चाललाय बघा हा गेट आहे इकडे पाहण्यासाठी जागा दिलाय आणि हा शनिवारवाडा आपले माणसं चालल्यात पुढे मी आहे इकडे मला दाखवतो आतमध्ये काय बघायला भेटतं बघा इकडे स्टेज वगैरे आहे मंदिर वगैरे पण दिसते मग कसं काय आतमध्ये बघायला भेटतं हा समोरचा एरिया आहे हा बघा इकडे मंदिर वगैरे पण आहे झाड वगैरे आणि हा बघा शनिवारवाडा हा शनिवारवाडा आहे आणि हे बघा झाडं इथे आहेत हा आजूबाजूचा परिसर आहे आणि सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे शनिवारवाडा आहे इथे हे माणसं इथे हे आहे तिथे शनिवारवाड्याच्या आतमध्ये आपण आलाय आता हे बघा लहान लहान तोफा आहे तिकडे छोट्या छोट्या ह्याच्यावरती काहीतरी नंबर वगैरे पण आहे हा बघा 1-1-20 इकडे इन्फॉर्मेशन आहे थोडीफार ही इन्फॉर्मेशन आहे इकडे हे बघा आतमध्ये आतमधलं परिसर हे बघा हे झाड आणि पक्ष्यांचा आवाज आणि हा मी इथे आहे आपण बघायला आलो शनिवार आतमधून आणि आपल्याला स्ट्रक्चर थोडंफार बघायला भेटते पूर्ण बॉर्डर तर सुरक्षित आहे फक्त जे आतमध्ये आहे ते नाही मिळतं पसरलेलं तुम्हाला माहिती आहे की काय विषय असतो हा खरं तर वाडा आहे हा बघा आणि इकडे इन्फॉर्मेशन सांगायला पब्लिक आलेली आहे बघा आणि इकडे पक्ष्यांचा वगैरे आवाज येत राहतो आणि चांगली गोष्ट आहे की पक्षी आहेत इकडे कारण की या ठिकाणी असा विषय आहे की हा सिटी एरिया आहे पूर्ण गोलगोल आणि इकडे पक्षी आहेत झाडं पण काय त्यामुळे वरतून दिसतील उडताना इथे थोडीफार नॉर्मल तुम्ही लक्ष देतील तर दिसतील अशी दिसणार नाही आणि बघू आता कसं काय ते आणखी आतमध्ये कसं काय बघा हे आपण जरा वरतीच चढल्यात पब्लिक आहे जरा इन्फॉर्मेशन घेते काय कसं काय ते पेशवी इकडे गाईड आहे वाटते तो त्यांना इन्फॉर्मेशन देतोय आणि आपण चालल्यात पुढे बघत असं काय वाडा आहे तो आणि खूप लोक जे येतात तसे बऱ्यापैकी इकडे बघण्यासाठी आणि गवत एक प्रकारे हिरवलच आहे पूर्ण गोल गोल इकडे एक स्ट्रक्चर आहे हे बघा आणि झाडं पण तुम्ही बघतील तर झाडं कटिंग वगैरे केलेली म्हणजे प्रॉपर आहेत आणि मोठी मोठी झाडं पण इकडे ठेवल्यात जुनी झाडं जी आहेत ती पण आहेत हा इकडे एक स्ट्रक्चर आहे इकडे मांजर पण बसले माऊ आवाज बघा किती येतो पाखरांचा बघा तुम्ही त्या टायमाचा विचार करून बघतील तर इकडे खूप काय होतं हे तुम्ही आता विचार नाही करू शकत हा एक स्ट्रक्चर आहे इथे हा एक स्ट्रक्चर इकडे तिकडे एक स्ट्रक्चर आहे तिकडे एक आहे तिकडे एक आहे हा एक मोठा स्ट्रक्चर आहे हा वाटते कुंड आहे पाण्याचा
आता त्याच्यामध्ये काहीतरी फवारा वगैरे लावलेला आहे असं वाटते, त्या टाइम असं नाही. असं एक आपला माणूस तिकडे आहे, हे इकडे आहेत दुसरे. आणि हे पण एक काहीतरी आहे, म्हणजे काहीतरी वाटते प्राणी वगैरे असायचे आणि हे बघण्यासाठी आहे. तिकडे एक स्ट्रक्चर आहे, तिकडे पण पुढे एक स्ट्रक्चर आहे. आणि बघू आपल्याला अजून काय बघायला भेटते. तुम्ही विचार करू शकता त्या टायमाला हे कसं काय केलं असेल, कसं असेल कसं नाही, आणि त्या टायमाला इकडे काय झालं असेल ते. हा एक इकडे कुंड आहे पाण्याचा, हा बघा, पाणी स्टोअर करण्यासाठी. हे आता काहीतरी बनवलेलं आहे माझ्या मते तरी, पहिल्याचं नाही मिळत. कारण की ह्याच्यामध्ये साऊंड वगैरे दिसतात. मला वाटलं पहिला काहीतरी प्राणी वगैरे ठेवायचं असेल, पण नाही. आणि हे माझ्या मते तरी हे शो दाखवण्यासाठी आहे. इकडे बसून तुम्ही इकडचा शो बघू शकतात. इकडे कारंजे त्यांनी लावलेले आहेत ह्या टायमामध्ये. त्याच्यामध्ये थोडा इकडे बसतात आणि आता तुम्ही आजूबाजूचा परिसर बघायला भेटेल तो. इकडे पण काहीतरी स्ट्रक्चर आहेत, म्हणजे पूर्ण वाडा पूर्ण भरलेला होता असं वाटते त्या टायमाला. ही एंट्रन्स इकडे ह्या साईडला पण आहे, पण ती बंद केलेली आहे. त्या साईडला पण आहे, ती पण बंद आहे. आणि मेन एंट्रन्स इकडे ओपन आहे आणि ह्या साईडला आहे, जी किल्ल्यात वाड्याच्या आतमध्ये येण्यासाठी आहे. आणि आतमध्ये येण्यासाठी सिक्युरिटी पण खूप म्हणजे आहे चांगली, की तुम्ही आतमध्ये येण्यासाठी की एक तुम्ही तिकीट घ्या, जसे तिकीट तसंच आतमध्ये माणूस जाणार. काही ठिकाणी कसं ती पैसे घेतले, तिकीट घेतलं, हा एवढी माणसं चला आतमध्ये, तसा काही विषय नाही. ते जितका तिकीट तिकीच माणसं जाणार आतमध्ये असा विषय आहे. आणि आपण चाललो जाऊन पुढे बघू कसं आहे ते. आणि इकडे खूप लोक येतात रोजची बघण्यासाठी. काय लोक अशीच लोकल आहेत जी फिरायला येतात, आणि काय लोक आहेत ती बघायला येतात. माझा तुम्हाला येतो का नाही इतकाचा मला अंदाज मिळत नाही, कारण की आता मोबाईल तर लांब पकडला आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग होते आवाज का नाही ते पण नक्की माहीत नाही. आणि थोडं स्ट्रक्चर आपण बघूया कसं काय ते. बघा पूर्ण एरिया जो दाखवलं तुम्हाला. आणि बघा इकडे फुलं वगैरे मस्त वेगळी फुलं आहेत, बघा सुंदर फुलं आहेत. बघा झाडांना पण शेप वगैरे दिलेला आहे. आणि साफसफाई इकडे आहे, बघितली जास्त कचरा वगैरे कुठे काय दिसला नाही. इकडे साफसफाई प्रॉपर आहे. आणि हे काय आतमध्ये आहे इथे, पण आता हे जाळे वगैरे लावून बंद केलं आहे. हे बघा हा पण हा एक स्ट्रक्चर आहे. याचे स्ट्रक्चर आहेत वेगवेगळे, पण आता खूप काळ गेला त्याच्यावरून, त्याच्यामुळे हे नाहीसं होत चाललेला. फक्त खालचा जो पाया आहे तोच बाकी राहिला आहे. हे बघा हे इथे पण पाण्याचं असं काय ते होतं, हे काय तिकडे बोर्ड लावला पण आता तो मिळत नाही. तिकडे एक बोर्ड लावलेला आहे, विहीर सांगते, विहीर आहे असं सांगतात, ते लिहिलं आहे त्याच्यावरती. हे बघा हा इकडे एक स्ट्रक्चर आहे. बघायला गेलं तो खूप मोठा आहे आत. हा खरं तर वाडाच आहे. काही ठिकाणी कसं म्हणजे तुम्हाला असं एखाद दोन स्ट्रक्चर पूर्ण बघायला भेटतात, तर इकडे काय अजून असं मिळत नाही की पूर्ण स्ट्रक्चर बघायला भेटणार असं आपल्याला. एकच जो स्ट्रक्चर आहे तो माझ्या मते आता परत बनवला आहे. ती भिंत आहे एंट्रन्स आतमध्ये येण्यासाठी. आणि हा एक थोडाफार बघायला भेटतोय. तर हे बनवल्यासारखं वाटतंय, पण आहे हे बघा. आता पाणी स्टोअर करायलाच आहे असं वाटतंय. हे सगळीकडे आतमधून पाण्याचा विषय केला हा पूर्ण. ह्याच्यामध्ये पाणी स्टोअर व्हायचं त्या आतमध्ये असं आहे. हे बघा हे काहीतरी पाणीचंच आहे, आरपार पाणी जाण्यासाठी. बघा इकडे पण आहे, दाखवायला आहे, पण ते इन्फॉर्मेशन इतकी मला त्याची नाही. बघा इकडे काहीतरी लिहिलं आहे, सदाशिव भाऊंची निवासस्थान. ओके हा घर आहे. हा जो स्ट्रक्चर आहे म्हणजे हे राहण्यासाठी घर आहे. बघा इथे पण झाडं वगैरे आहेत, म्हणजे हा त्या टायमाला असं फिरण्यासाठी असेल.
हे बघा मोठी जुनी जुनी झाडं आहेत तिकडे. हे बघा हे पक्षी पण बघा इकडे मस्त फिरतात. आता बघू अजून काय भेटते. खरं तर घरच आहे. माझं हे विहीर तिकडे विहीर वगैरे काहीतरी लिहिलं आहे तिकडे पण दाखवतो काय नक्की लिहिलं आहे. आणि हे ती घर आहे. आणि खूप पब्लिक येते इथे बघायला. हे याच्यावर काय आहे ते मिळत नाही, निघून गेलं नाही तर तुम्हाला दाखवलं असं काय आहे त्याच्यावरती. आणि हे आता ह्याने बंद करून ठेवलं आहे पत्रा वगैरे लावून. ह्याच्यात काय हा विहीर रहाट. हे बघा विहीर हे बघा विहीर. हा विहिरीचा जो पूर्ण हा जो भाग आहे तो विहिरीचाच आहे माझ्या मते. हा पाणी सगळा जो घराचा वगैरे पाणी येत होता हा सगळा हा विहिरीमध्ये स्टोअर होत असेल आणि पाणी इकडं काढण्यासाठी. आणखी तुम्ही आतल्या बाजूला बघितलं तर हे बघा हे जे खड्डे जसे आहेत हे इकडे असे होल आहेत आतमध्ये, चौकोन बॉक्स केलेले आहेत सगळ्या ठिकाणी. हा पाणी असं आतमध्ये येऊन हा विहिरीमध्ये जात असेल आणि विहिरीमध्ये जमा होत असेल. आणखी असं डायरेक्ट विहिरीत पाणी येणं तरी जरा शक्य नाही. कमी पाणी येऊ शकतं, जास्त पाणी येणार. कारण की वाड्याचा हा स्तोत्र आहे जिकडनं पाणी प्रॉपर भेटते वाड्याला येते आहे. आणि हा इथे कुंड आहे. हे पण आता हा पण पाण्यातच आहे. आणि हे एक स्ट्रक्चर आहे. आता हे जे काय काय लावले त्याच्यावर आपल्याला माहिती की नक्की काय आहे काय नाही ते. आणि हे जे बघू आणि काही लोकांना आता काय बोलून फायदा नाही मिळत सोडून द्यायचे. आणि वातावरण बघा, वातावरण ढगाळ वातावरण आहे तेच आहे. आपलं एक माणूस इकडे आहे जरा थोडीशी इन्फॉर्मेशन तिथे एक कमी आहे किंवा प्रॉपर शिड्या वगैरे उतरण्यासाठी जाण्यासाठी हे ड्रेनेज सिस्टम एक प्रकारे आहे जो पाणी तिकडे स्टोअर करतं. मी कॅमेरा जास्त बघत नाही कारण की इकडे तिकडे बघायला लागतं काय खाली काय नाही ते आजूबाजूला मजा येते बघायला. हे मस्त कटिंग वगैरे मस्त सुंदर दिसतं. आणि तुम्ही शांतपणे ऐकतील तर तुम्हाला आवाज ऐकायला येईल. आणि इकडनं एक सगळी पब्लिक बघते इथे ह्या साईडला. परत फुलांजवळ आला मी. कारंजे तर इकडे आहेत. मध्यवर्ती चौकाभोवती दळण. आता ह्याच्यावरती बघा काय इन्फॉर्मेशन असेल ती. आणि वगैरे प्रॉपर कॅमेरे वगैरे लावलेत. हे आता लावलेले आहेत पहिल्याचे नाही. हे बघा काय ते बघतो जरा पटकन समजतं नाही मला नक्की काय ते. हे पण दाखवतो तुम्हाला. अमृतराव पेशव्यांचे निवासस्थान. हे पण एक घरच आहे. ओह माय गॉश. हे दोन्ही घर आहे. हे पण घर आहे ते पण घर आहे ते पण घरच आहे. हे स्ट्रक्चर दिसतात हे खरं तर घराचे स्ट्रक्चर आहेत. आणि माझी माणसं पुढे गेल्यात मी चाललो त्यांच्याजवळ फटाफट. आणि फिरून फिरून थकलो जास्त काय ना. आम्ही कधी चालत फिरतात असं मी लवकर थकत नाही. असं एक हातात बॉटल आहे, एक हातात मोबाईल आहे, एक हात वरती आहे, त्याच्यामुळे थोडं थकायला होते. हा हे बघा ह्याच्यावरती फुलं बघा मस्त किती फुलं आहेत सुंदर दिसतात. आणि बघा खाली पण फुलं पडतात. मस्त वाटतं हे की इकडे फुलं आहेत तिकडे फुलं आहेत आणि बघायला छान वाटते हे. आणि सावली पण याची प्रॉपर. इकडे थंडावा पूर्ण आहे. पाऊस पडतो याच्यामुळे थंडावा पूर्ण भेटला आहे या साईडला. अजून पाऊस नाही अजून बरं आहे कारण की आम्ही बिना छत्रीचे निघाल्यात बाहेर असं झाल्यात. हे बघा फोटो सेशन वगैरे चालू आहे प्रॉपर. लोक पब्लिक आहे प्रॉपर. इकडे वरती आहेत. हे बघा इकडे इन्फॉर्मेशन आहे 1833 शनिवारवाडा. स्कॅनर वगैरे आहे. इकडे इन्फॉर्मेशन आहे पूर्ण. कोणाला वाचायची असेल तर बिंदास वाचू शकता. ह्याच्यावरती काय नंबर आहे बघू. आणि वाड्याचे एक आपल्याला हे माहीत पडलं की ह्याच्यामध्ये टोटल 10,000 लोक इथे राहत होती. इथे तोफ आहेत.
आपण ह्या वाड्यात 10,000 लोक राहत होती आणि ह्याला खर्च त्या टायमाचा 16,170 काहीतरी रुपये असा आला होता त्या टायमाचा. हा आताचं नाही, आताचे तेवढे घेतले तर काहीच येत नाही. त्या टायमाला हा पूर्ण वाडा रेडी होता तेवढ्या पैशांमध्ये. आणि हा वाड्याच्या बाहेरचा परिसर, इथे पण झाडं वगैरे आहेत प्रॉपर. म्हणजे एक मंदिर आहे, एक स्ट्रक्चर आहे आणि बघा शनिवार वाडा. आणि सगळे आहेत जे आपल्या जवळ फिरायला आलेत. आणि मी तुमच्या जोडीला बघत आहे. आता आपण पुण्यात जरा थोडं इकडे इकडे फिरायला लागल्यात. दर्शन पण घेऊन झालं, शनिवार वाडा फिरून झाला आपला. आणि एक दोन असं थोडं मार्केट फिरलो, पण ते काय तुम्हाला दाखवलं नाही. आता इकडे स्टेशनरीचं थोडंफार सामान आहे ते तुम्ही बघून घ्या. हे बघा, हे पण मार्केटचाच एरिया आहे हा, पण दुसरीकडे पूर्ण मार्केट होतं. ते मार्केट जरा दाखवलं नाही कारण की असं खास नव्हतं, कारण याची अशी नॉर्मल दुकान आहे 2-3 होती. मार्केट पूर्ण ओपन पण नव्हतं झालं, त्याच्यामुळे तुम्हाला ते दाखवलं नाही. आता आणि हे बघा गणपतीचं मंदिर, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. आपण रिटर्न आला त्या साईडला, आपली गाडी तिकडे जरा लांबच पार्क आहे. आणि आपण चालू रिटर्न तर गाडीत बसतो आणि बघू कुठे आपल्याला जायला भेटते का रिटर्नमध्ये. ट्रॅफिक थांबलंय, आपण क्रॉस करतो पटापट. भाईला पकडला इकडे, हा दुसरा भाईला पण पकडला. ह्याने सिग्नल तोडला, ह्याने लगेच पकडण्यात आला आहे. आणि आपण आता चालल्यात गाडीवर आणि मग जाऊ दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे आपण आता 11 वाजल्यात, आपल्याला 3 वाजता भाऊला घ्यायला जायचं आहे. बघा ते किती वाजता आपण पोहोचतो, किती वाजता नाही पोहोचतो. आता आपण चालले आपली गाडी पार्किंगची काढण्यासाठी. पार्किंग आपण जरा वरती घेतली होती फर्स्ट फ्लोअरला. तेव्हा गाडी इकडे पार्किंग आहे. आपली गाडी ती तिकडे कोपऱ्यात लास्ट स्टॉप. आता पार्किंगची गाडी काढतो, गाडी तिकडे बसतो. माझी सीट स्पेशल सीट, मागची सीट तिथे तर चांगला भेटतात ना चिकन. आणि तिथे बसतो, पाय इकडे तिकडे बसला भेटते आणि तिथे बसतो आणि चला.